नमस्कार, मी अनुया बाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. कोकण बोर्ड 96.18% गुण मिळवून राज्यात 5व्यांदा प्रथम क्रमांकावर. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा लवकरच डिजिटल करण्यासाठी आपण कटिबद्ध. शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांचं प्रतिपादन. आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण सामंत यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा. चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी केलं त्यांचं कौतुक. घेऊया अल्पशी विश्रांती. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेत 5व्यांदा कोकण विभागीय बोर्डाचा निकाल 96.18% एवढा लागला आहे. दहावीच्या निकालाची अधिकृत माहिती कोकण विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष RB गिरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये देऊन कोकणातील विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर होत असताना मला मनस्वी आनंद वाटतो. आनंद यासाठी की राज्यामध्ये कोकण विभागीय मंडळ हे पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर बाजी मारली असून कोकण मंडळाचा निकाल हा 96.18 इतका लागलेला आहे. याबद्दल कोकण मंडळातील सर्व विद्यार्थ्याच्या 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेकरता कोकण बोर्डातून एकूण 39,632 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 39,617 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 96.18% एवढा लागला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातून या परीक्षेकरता 27,019 विद्यार्थी सामोरे गेले होते आणि त्यापैकी 25,815 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 95.54 एवढा लागला आहे. ॲपियर झालेली मुलं 40,911 होती आणि 40,911 पैकी 38,703 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. त्यापैकी डिस्टिंक्शनमध्ये 9,400 विद्यार्थी आहेत. फर्स्ट ग्रेडमध्ये 14,697, सेकंड ग्रेडमध्ये 11,477 आणि पास क्लासमध्ये 3,058 विद्यार्थी बसलेले आहेत. कोकण विभागीय परीक्षा मंडळ 5व्यांदा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिल्यानं रत्नागिरी येथील अनेक शिक्षण तज्ज्ञांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी कोकणचा निकाल 5व्यांदा 96.18% लागल्यानं समाधान व्यक्त करीत मुलांना शुभेच्छा दिल्या. आज 10वीचा निकाल लागलेला आहे. नेहमीप्रमाणे कोकण बोर्डाचा निकाल सगळ्यात जास्त 96.18% लागलेला आहे. कोकण बोर्ड झाल्यापासून कोकण बोर्डाची परंपरा उज्ज्वल आहे. नेहमीच त्याचा निकाल चांगला लागत आहे.
कोकण बोर्डात पराग भिडे न्यू एज्युकेशन सोसायटीचा फाटक हायस्कूलमधला मुलगा 100% गुण मिळवून पहिला आलेला आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या 10वीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे कोकण बोर्ड 96.18% मार्क महाराष्ट्रात पुन्हा एकदा 6व्यांदा तिने अव्वल स्थान प्राप्त केलं. त्यात मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की 6 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कोकणासाठी स्वतंत्र बोर्ड प्रामाणिक प्रयत्न केले तेव्हा अनेकांनी विरोध केला, पण त्याची गरज आज सिद्ध झाली आहे. आणि म्हणून ह्या चळवळीत ज्यांनी काम केलं त्यांचे आभार आणि सर्व हुशार विद्यार्थ्यांचे आभार. काही दिवसांपूर्वी लागलेल्या CBSE 10वीच्या निकालामध्ये खेड येथील रोटरी इंग्रजी मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी सलोनी जोशी हिनं 99.80% गुण मिळवून देशात प्रथम येण्याचा, तर दिव्या जाडकर हिने 99.40% गुण मिळवून देशात 3रा क्रमांक पटकावल्याबद्दल त्या दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाबद्दल दोघींनी KTV जवळ बोलताना समाधान व्यक्त केलं. माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला तसा आनंद झाला, कारण केलेली मेहनत शेवटी सफल झाली. आणि या माझ्या म्हणजे यशासाठी मला माझ्या शाळेचे खूप 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 आभार मानावेसे वाटतात. सोबत आईबाबासुद्धा, कारण त्यांनी कधी म्हणजे मी नाही करू शकत असं मला वाटू नाही दिलं. आणि त्याच्यासोबत माझ्या मित्रमैत्रिणींचे सुद्धा खूप आभार मानीन 2 कारणांसाठी. पहिलं म्हणजे मला नेहमी उत्तेजन देण्यासाठी आणि दुसरं म्हणजे चांगली कॉम्पिटिशन देण्यासाठी. मला खूपच आनंद झाला. अँड आय वुड लाईक टू थँक ऑल माय टीचर्स, माय फ्रेंड्स, माय मदर स्पेशली फॉर दिस सक्सेस. अँड आय वुड रिअली बी व्हेरी थँकफुल फॉर ऑल ऑफ देम. शाळेचे चेअरमन तथा उद्योजक बिपिन पाटणे, मुख्याध्यापिका प्रीती नायर आदींनी त्यांच्या यशाबद्दल त्या दोघींचं अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. अतिशय चांगला निकाल लागलाय आणि सलोनी आणि दिव्याने खरं तर रोटरीचं नाव उज्ज्वल केलंय. सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आजचा हा क्षण आहे. सलोनी जोशी आणि दिव्या जाडकर यांच्या पालकांनी KTV जवळ बोलताना आम्हाला आमच्या मुलींचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. डोळ्याचं पारणं पिटलं आज. बाकी काय नाही बोलता येते. शाळा हे माझ्या मुलीचं दुसरं घरच होतं आणि सगळ्या शिक्षकांनी तिला स्वतःची मुलगी म्हणून तिच्यासाठी खूप मेहनत घेतली. ती माझी मुलगी तेवढी शाळेची मुलगी होती आणि मला आज त्याचा खूप अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा आणि मी ऋणी आहे शाळेची यासाठी. दरम्यान 10वीच्या परीक्षेत राज्यात 193 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 17 विद्यार्थ्यांचाही समावेश असल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये मुग्धा महेश पोखरणकर, हेमांगी गुरुनाथ दांडेकर या पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा, तर अथर्व विवेक भिडे आणि स्वानंद संतोष नेने व मृदुला माधव देवस्थळी या फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. RK डिजिटल केबल सर्व्हिस आणि KTV परिवारातर्फे 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच CBSE 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सलोनी जोशी आणि दिव्या जाडकरसह सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. जिल्ह्यातील सर्व शाळा लवकरच डिजिटल केल्या जातील असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे. तर 38% आता शाळा उरल्या आहेत आणि या आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांनी मिळून या डिजिटल करायच्या आहेत. त्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये काही मदत लागेल ती मदत मी पूर्ण ताकदीने करेन. चिंता करायचं कारण नाही, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि जाकादेवी भागातल्या लोकांना मदत करणं हे माझं कामच आहे. कारण इथनं 22 किलोमीटरवर जांभारी माझी सासूरवाडी.
खालगाव जाकादेवी येथे बांधण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा इमारतीचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी प्राथमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबवकर, माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार आदी अधिकारी, नेते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा भाजप नेते नामदार विनोद तावडे यांनी कोतवडे, जांभरुण, वेतोशी आदी भागातील शिवार संवाद यात्रेद्वारे त्या भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला अपेक्षा ही आहे की यातून आपण पुढे काय केलं पाहिजे हे सामान्य माणसाच्या मनातल्या भावना ओळखून आपल्याला काम करायचं. मी आता 2.5 वर्ष केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तर बरेच विषय अगदी मुंबई गोवा हायवे हा किती वर्ष चौपदीकरण होणार 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 चर्चा चालू होती. जवळजवळ पुढच्या 12 महिन्यात 14 महिन्यात हे काम पूर्ण होईल. तो सावित्री नदीवरचा पूल पडला, त्याने घोषणा केली इतक्या दिवसात पूल बांधून पूर्ण करणार. त्याच्या 5 दिवस आधीच पूल बांधला की नाही. कराड ते चिपळूण आणि वैभववाडी ते कोल्हापूर अशी रेल्वे लाईन जोडण्याची घोषणा केली. काम सुरू झाले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्यासह भाजपचे इतर नेते, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. अनेक भागात ग्रामस्थांनी नामदार विनोद तावडे यांचं स्वागत केलं, तर नामदार तावडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक किरण सामंत यांचा सिंहाचा वाटा असल्याचं प्रतिपादन बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केलं. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किरण शेठ संचालक म्हणून 2-2.25 वर्ष कार्यरत आहेत. पण अत्यंत चांगल्या पद्धतीनं 2-2.5 वर्ष त्याने अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि अत्यंत अभ्यासपूर्वक, तसा सहकार्याशी फारसा संबंध नसतानाही या 2-2.5 वर्षामध्ये संपूर्ण कामकाजाची पद्धत जाणून घेऊन, बँकेची पद्धत जाणून घेऊन रत्नागिरी जिल्हा बँकेला या 2 वर्षामध्ये चांगल्या प्रगतीकडे नेण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा वाटा त्यांचा आहे. या प्रसंगी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, सरव्यवस्थापक डॉक्टर अविनाश दिवाकर आणि सर्व संचालक उपस्थित होते. सभागृहामध्ये पत्रकार परिषद एका कारणासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सरकार गेली 10-11 वर्षे तरी अत्यंत चांगल्या कठोर पद्धतीने आपण सगळे निर्णय घेतले. पण सगळ्यांनी सहकारनिष्ठ जो पुरस्कार मिळाला, ह्या लोकांचं इतकं त्यामध्ये योगदान आहे की मी ते वर्णन करू शकत नाही. पण बँकेचं नेतृत्व सर आणि अप्रतिम सगळ्यांना एकत्र ठेवून. दरम्यान आपण अचानक संचालक पदाचा राजीनामा का दिला असा थेट प्रश्न किरण सामंत यांना पत्रकारांनी विचारता ते काय म्हणाले ते ऐकूया.
मला दुःख हेच आहे की मी आता पुढे काम करू शकत नाही. मी शेती संस्थांमधून निवडून आलो होतो, रत्नागिरी तालुक्याचं प्रतिनिधित्व करत होतो, पण नाही करू शकत आहे. याला कारण म्हणजे आपण व्यवसायामध्ये बऱ्याच ठिकाणी काम करतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल, पुणे असेल, मुंबई असेल, काम करतो वेगवेगळ्या. मी आज काही कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. मला लोनची गरज लागते, तर त्यावेळी मी एका बँकेचं RBIच्या नियमाप्रमाणे जर एखाद्या बँकेचा मी डायरेक्टर असेल तर माझं लोन मंजुरी करतात केवढ्याही रकमेचं असू दे ते उच्चस्तरीय समितीमध्ये जातं आणि मला कर्ज मिळायला फार अडचण होतं. त्याच्यामुळे व्यवसायावरती परिणाम व्हायला लागला आणि ह्या माझ्या वैयक्तिक कारणापोटी मी सरांना विनंती केली. त्या दिवशी नेमके तिथे दिवाकर साहेब पण हजर होते आणि सरांना मी सांगितलं. सरांनी विनंती मान्य केली. खरोखरच हेच कारण आहे भैया की नाही, मी कुठं दुसरं कारण देऊ शकलो असतो भावनिक. मी सरांना विचारा भावनिक कारण देऊ शकलो असतो, पण दिलं नाही. आणायचे हे ह्याचं कारण होतं, आपला राजकीय शेतकऱ्यांचा विषय होता. आपण भावनिक विषय नाही केला, आपण वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवतो. आपण शेतकऱ्यांच्यामुळे प्रतिनिधित्व करत होतो. आपण असं कुठचीही गोष्ट टाईप केलेली नाही. शासनाने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय योग्य असून त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार असल्याचं चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं. बँकेच्या अध्यक्ष या नात्यानं आणि शेतकरी या नात्यानं शेतकऱ्यांनी त्यांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत चांगला घेतलेला आहे. त्या निर्णयाचं आपण स्वागत सगळ्यांनी करायला पाहिजे. कधी नाही ते भारतामध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी संप केला तर हे संप करावा लागावा हेच तशी दुर्दैवाची गोष्ट आहे. पण शासनाने वेळीच त्यामध्ये लक्ष घालून समजूतदारपणा घेऊन शेतकरी नेत्यांशी चर्चा करून चांगला निर्णय घेतलेला आहे. मग आपल्याला जे काही सर्क्युलर येईल त्याप्रमाणे आपण ते नेमका म्हणजे ही कर्जमाफी माफ होणार. त्यांच्या अजून ते करणार, त्यांना सुद्धा ते दिलासा देणार आहेत म्हणून सांगितलं त्यांनी. जे प्रामाणिकपणाने कर्ज भरलेलं आहे त्यांना आम्ही दिलासा देणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. कोकण बोर्ड 96.18% गुण मिळवून राज्यात 5व्यांदा प्रथम क्रमांकावर. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा लवकरच डिजिटल करण्यासाठी आपण कटिबद्ध. शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांचं प्रतिपादन. आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण सामंत यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा. चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी केलं त्यांचं कौतुक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.